भारतीय परंपरेत मातृसत्ता कुटुंब व्यवस्था आहे. त्यातून कुटुंब कबिल्याचा विस्तार झाला. यालाच गोकुळ, गणगोत, कुळगोत असे म्हणतात. या कुटुंबाचा प्रथम महापुरुष आणि गणमाता म्हणजेच कुलदेवता. येथूनच कुटुंबाचा विस्तार होत गेला. त्यातून पुढे या कुटुंबाची ओळख म्हणून कुलचिन्ह आले. या कुलचिन्हालाच देवक म्हणतात. हे देवक लग्नविधी आदी कार्यक्रमात फार महत्त्वाचे असते. तर भारतीय व्यवस्थेत कुटुंबाला फार महत्त्व आहे. असेच एक रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील विघवली येथील सापळे कुटुंबीय आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण या निमित्त हा परिवार सर्वत्र विखुरला होता. या परिवाराला एकत्र आणण्याचे काम त्यांच्या कुलदेवतेने केले आहे. आम्ही सारे सापळे कुटुंबीय असा आवाज देत हा सर्व परिवार आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट, हितचिंतक, मित्रपरिवार यांच्यासह एकत्र आला आहे. कुलदेवतेच्या स्थापनेचा कार्यक्रम शनिवार, रविवार दिनांक 10 व 11 फेब्रुवारी रोजी झाला. या निमित्त सापळे कुटुंबियांनी स्नेह मेळावा घेतला. परिवारातील दोघांची मॅरेज अॅनिव्हर्सरी व एकाचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. मनोरंजन म्हणून कुटुंबातील लहान मुलांनी तसेच थोरा मोठ्यांनी नृत्य, भाषण, संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा, हिंदी सिनेमामधील गाणी, पिक्चरची नावे, कोडे सोडवणे, टीव्ही रेडिओमधील जाहिराती ओळखून सांगणे, हौशी गेम आदींचा आनंद घेतला. प्रभू रामाचे भक्तिगीत, अभंगही सादर करण्यात आले. नंतर स्नेहभोजनाचा कार्यकारी झाला. जवळजवळ 250हून अधिक सापळे कुटुंबीय स्नेह मेळाव्यात सहभागी झाले होते. चंद्रशेखर सापळे हा कार्यक्रम ठरवण्याचा एक उद्देश वेगळा होता की आमच्या घराण्याचे 5 देव होते आणि त्या देवांचं प्रतिष्ठापना करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला. तर हा कार्यक्रमाचा उद्देश तोच होता की जे देव आमचे माडीच्या वर होते ते वरमध्ये जायला आम्हाला प्रत्येकाला त्रास व्हायचा. त्याच्यामुळे आणि मधल्या काळात कोरोनानंतर थोडंसं प्रत्येकाचे आजारपण आणि ह्या घरातलं काही लोकांचे आजारपण त्याच्यामुळे देवाची व्यवस्था होत नव्हती आणि सेवा होत नव्हती. त्याच्यामुळे देव प्रस्थापन आणि प्रतिष्ठापना हा कार्यक्रम त्याचं रूपांतर एक स्नेहसंमेलन आणि ह्याच्यामध्ये झालं आणि हा असा एकंदरीत आमचा सगळा परिवार एकत्र आला. आम्ही त्याच्यामध्ये खूप आनंदी आणि उत्साही आहोत या कार्यक्रमामुळे आणि धन्यवाद. अत्यंत उत्साहपूर्ण आणि खेळमेळीच्या वातावरणात तो सादर झाला. आज खऱ्या अर्थाने एक परिवार किती मोठा असू शकतो आणि कोकणातली आपण भावकी आणि देवकी जे काय म्हणतो त्याचं एक सुंदर उदाहरण म्हणून आज सापळे कुटुंबियांनी हा जो काय सोहळा इथं योजला होता त्याच्याकडे बघता येईल. मला स्वतःला एक जावई म्हणून याच्यामध्ये माझी उपस्थिती किंवा सहभाग घेण्यामध्ये खूप आनंद झाला. आज सापळे परिवाराचा गेट टुगेदर झाला. वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस. We always talk about our family we are blessed. We find ourselves blessed that we are part of this family. हा जो गेट टुगेदर झाला त्यात खूप सगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले ज्याच्यात सगळ्यांनी म्हणजे सगळ्या वयोगटाच्या लोकांनी पार्टिसिपेट केलं आणि खूप एन्जॉय केलं. असेच कार्यक्रम त्याच्या पुढेही हो अशी मी आशा करते. शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.